फिरायला. तुम्हाला लवकरच समजेल माझ्यासोबत कोण कोण आहे कोण कोण नाही ते लवकरच मला दिसेल. 8:30ची ट्रेन आहे. 6 वाजलेत आणि पाऊस पण खूप आला आहे. मी लवकर जाते आणि तुम्हाला सांगते कोण कोण आहे. तर चला तर मग बाय बाय. हॅलो गाईज, फायनली कर्जतला पोहोचलो आहे. 8:30ची ट्रेन आहे. आता ही बॅग एवढी जास्त भरलेली आहे का काही कळत नाही. आणि त्यात भरपूर पाऊस. मला माहीत नव्हतं माझ्यासोबत कोण आहे. माझ्यासोबत एक अदृश्य तार आहे, तुम्हाला बघायला भेटेल. माझी मम्मी दिसते का? आले माझ्या मागसून आले. बॅगीने एवढी हैराण आली ना का बोलून फायदा नाही. आणि एक वरती थांबायला सांगितलं आहे, पण काय करू आता, बॅगीने जाम परेशान करून टाकलेलं आहे आम्हाला. एवढे दिवस चालले म्हणल्यावर एवढे कपडे तर असणारच ना. तुम्हाला शेवटपर्यंत कनेक्ट बघायला विसरू नका. कशी धमाल मजा मस्ती आणि कोण कोण असते. खूप फिरायला गेल्यानंतर मजा मस्ती करता येत मला लवकरच बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता आता सगळी जमा झालेली आहेत. थोडी थोडी अजून बाकीची पब्लिक यायची आहे. आता वाजलं 8:19. 1 मिनटं थांबा. गाईस ट्रेन आलेली आहे. माझं किती 8:30ची ट्रेन सांगितलेली. 8:30ची ट्रेन सांगितलेली आणि आता वाजलं 9. एवढा टाईम झालेला आहे जायला. गाईस बसलो आता वाजून किती 11 वाजलं. आता सगळेजण बसतात आपापल्या डब्यांवरती. सगळे सकाळी उतरल्यानंतर तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे कोण कोण नाही. तोपर्यंत असं देखा चालेल. मला सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट. आता सगळेजण एवढं सध्या आता आम्ही पण जेवतो. या तुम्ही पण जेवायला. भरपूर टाईम झाला आहे. जेवायचे माझी इच्छा नाही. काय मला सांगा की जेवायला लागेल. भरलेलं मागे आहे, ब्रेड आहे आणि आता वाजले 10:30 म्हणजे 11:15. पुण्याला तुम्ही बघू शकता. मला बसून तुला कंटाळा आला आहे. 2-3 दिवस ट्रेनमध्ये बसायला लागले आहे. आदोनीला. तुम्ही बघू शकता अजून बराच टाईम आहे ट्रेनमध्ये आणि काय बोलून फायदा नाही. कोणीचा पण वांद आणि ब्रश वगैरे केलेले, हात वगैरे धुतलेले आहेत. आताशी मी उठलोय. वाजलं 7. थांबलोय जरा. तुम्हाला सगळ्या लॉगमध्ये बघायला भेटली कशी मजा करते, कशी धमाल करता येते आणि कसला भारी व्ह्यू आहे इकडे. लेडीज गँग आमची आतमध्ये येते, तुम्हाला नंतरच दाखवतो. नाश्ता चालू आहे, तुम्ही बघू शकता. बाकीची गँग आला गुप्तगोळ स्टेशन आहे. कुछ नाही छुट्टा नाही सामान गेला. आता बघू जर ट्रेन गेली मग वाट लागेल. सांगतो पण मसाला ट्रेन गेली ना खूप वाट लागेल. पटकन बसायला लागेल. ही गर्दी चालू आहे. थोडासा खायला या बाहेरचं खाऊ खायला आलंय. नो ऑप्शन आहे. स्टेशनला आणि पोहोचायला भरपूर टाईम आहे. मला ट्रेनमध्ये बसून एवढा कंटाळा ना बोलू फायदा नाही. बघू शकता बसा मी
त्यात बाहेर एवढा सुंदर लुक आहे ना, लोकेशन फार भारी आहे. तुम्ही येऊ शकता इकडे फिरायला. आम्ही आलो शाम गुलाबी शहर गुलाबी पहर गुलाबी है गुलाबी ये शहर मैं भी गुलाबी तू है गुलाबी दिन भी गुलाबी है गुलाबी ये कहर. नाही पण सगळ्यांची जेवायची कामं चालू आहे. बघू शकता मस्त काम चालू आहे. काम झाले का? वारून आलेले 4 वाजता. ते जरा टाइमच जेवत आहे. काम जेवायचं काम चालू आहे. काहीतरी जोक बेक करा ना जेवायला करत जेवायचंच काम चालू आहे तुमच्या. वाजले 2 आणि फायनली पोहोचलो इथे. मी आहे बोलणार काय नाही सगळ्या लढा उत्तर झाले. उतरले 2 वाजले सगळी आता इथे जमावणी झालेली आहे. थोड्याच वेळाला तर रूमवरती सगळं सामान ठेवू आणि नंतर मग आंघोळ करू ना मग दर्शनाला जाऊ. आता बघू यांचं ऑनलाईन दर्शन आहे डायरेक्ट मंदिरात जायचं. पुढे गेलं थांबवा 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 काय तुम्ही ट्रेनला थांबवता का चेष्टा करता. काय पब्लिक बघू शकता तुम्ही. Welcome to the Base Face Net. स्टँडला भरपूर गर्दी आहे आणि आमचं आता बॅग घेतली आणि एवढे आमची पब्लिक असल्यामुळे आम्हाला बघायला लागेल का कसं काय आता कसं काय वगैरे. बघू आता कसं काय यांचं प्लॅनिंग आहे मला काहीच माहीत नाही.
मी आले पण जस्ट फिरायला आनंद येतोय भरपूर पडलंय आणि इतका बेकार कामाला आता कसं काय होणार आहे. बस यांची बस आहे का रिक्षा आहे इथे येऊन जरा झाडाखाली थांबलोय. भरपूर माणसं पण थांबलेली दिसतात आणि पब्लिक आमची छोटू वगैरे आहे. फार वेगळे आम्ही डायरेक्ट सीटच्या वरती बसलो. बघू शकता पाठीमागे रिक्षा वगैरे सगळं आहे. आम्ही सगळे माणसं तसेच बसलेत. काय बोलायचं आता ड्रायव्हरची सीट डायरेक्टली सीटवरती बसलेत आणि ही दांडी आहे बघा. ही दांडी त्या दांडीच्या वरती आम्ही बसलोय. इकडे अशी सिस्टीम आहे. काय बोलायचं फोटो आहे ना पक्का डेंजर फोटो रिक्षामध्ये बसलोय. बघू शकतो तुम्ही आता सगळी आमची पब्लिक आहे का माझा भाग येईल. ऊन एवढा आहे ना इकडे बोलून फायदा नाही. पावसाळा चालू असून पण ऊन भरपूरच कडक आहे. आता आम्ही चाललोय जरा फ्रेश वगैरे होतो आणि रात्री मंदिरात जाऊन आईला दर्शन घेऊ. त्यानंतर बघू काय ते. इकडे पण खड्डे आहेत आपल्यासारख्या का. उतरलोय आम्ही. आंघोळीचा पत्ता नाही आता बघू. सामान उतराचं काम चालू आहे आणि ब्युटीफुल असं नंतर आहे इकडे. म्हणूनच फायदा नाही. बघू शकता बघा ही उतरली पण आंघोळ नाही. आंघोळ नाही आपण हाँ पांचाले हो. ये लोग देखो कैसे बैग लेके खड़े रहे और बोल रहे कब जाना है कब जाना है. पूरा तंग हो गए ये लोग. क्या अंदर जाना मतलब क्या. अरे बाहर जाओ उधर लोकल क्या हाँ ठीक है चलेगा. खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही. माझ्या तिकीट काढायचं होता काढून झालंय तर बघू शकता. आता आम्ही चाललोय कुठे चाललोय मॅडम आपण कुठे चाललोय. आता आम्ही चाललो मंदिरामध्ये. आता आम्ही मस्त फ्रेश होऊ आणि काही 700 तिकीट राहिलेलं आमचं आम्हाला भेटलं एक दिवशी. आता आम्ही दर्शन घेणार आहेत. ऑनलाईन घेतो का माहिती नाही. आता बघू यांच्यावरती रात्री दर्शनाला जायचे बोलतात. आता बघू कसं काय दर्शन कसं होतं तुम्हाला. अभी बस में जा रहे हैं और सब लोग हैं. आप देख सकते हैं हमको भागना पड़ रहा है क्योंकि बस पकड़ना है इसलिए. और यहाँ बहुत धूप है कर्नाटक में. ये छोटा ना बहुत म्याओ 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 क्या कर रहा है. 4 वाजत आल्यात आणि इकडं ऊन पडलंय कडक. आंघोळीचा तर पत्ता नाहीच आहे. दिवस दुसरा आणि अजून बराच फिरायचा बाकी आहे. बोलून फायदा नाही. यांचं नियोजन कसं आहे मला माहिती नाही. इथं बघा ही बस आहे. आता आम्ही या बसमध्ये बसतो. सेपरेट बस केले वाटतं आमच्यासाठी. आम्ही बसमध्ये आता होऊ शकता इचिली तुझी आहे का मागं आणि बघा असं मस्त नजारा असं प्लेस आहे. बाबाला भेटेल ब्लॉगमध्ये माहिती नाही किती वाजता 4 वाजता.
यांना पण नाही समजत. आता बघू शकतो आमच्या आलं झोपून पडलेलं आहे. सुद्धाचा नजर आहे मग वरती चाललोय. गाईज इथपर्यंत पोहोचलोय. आता बघू का बस मधून उतरलो. आता काहीतरी चेकिंग आहे. असं करत आता 4 वाजता झालं. तिथे चेकिंग आता बघू काय काय होतो काय नाही होत. गाईज आता आम्ही पोहोचलोय. चेकिंग चालू आहे भरपूर. बघू शकता खूप ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक लागले. आणि बॅगा ओढून हाताना फोड आलं. अजून काय माहिती नाही. झालेली चेकिंग झाली. आता परत एकदा बसमध्ये जाणार आहोत. चेकिंग चालू फायनली गाईज परत एकदा बसमध्ये बसलोय आम्ही. आहे चिप्स तुम्ही पण या खायला. दिवस दुसरा चालले पोचतोय. माझं झाले 4. बघू शकता माणसं बसलेली आहेत. आपल्याला गाईज वरती जायचं. वरती आलोय. खूप म्हणजे खूप सकाळपासून आंघोळीचं काळ फ्रेश चेहरे आहेत अजूनपर्यंत. नंतर तुम्हाला दाखवतो फ्रेश झाल्यानंतर. आम्हाला पास भेटलाय. सकाळी 7:30चा टायमिंग आहे. दर्शनाचं ऑनलाईन दर्शन आहे का माहिती नाही. पण आता आम्ही पोहोचलोय. बॅग जीव चाललाय. आणि आता आमची गँग मागे आहेत ना. आम्ही दोघी पुढे आलोय. खूप गर्दी आहे. मी फोटोशूट पॉइंट आहे. काढू शकता. आमची पब्लिक माग आहे. हळूहळू येते. हे 2 मारुळा तसे आलेले आहेत. बाकीचं येतात. गाईज कम बॅक टू यूट्यूब चॅनल. आम्ही आत्ताच फ्रेश झाले आहेत सगळेजण. आणि आत्ता चाललोय जेवायला. बघा सगळ्यांचे मेकअप झालेले आहेत. मला दिसत का तर ते खाडुकामध्ये बसलेले आहेत ना. त्यामुळे दिसत नाही ते. हे बघा हे पण दिसत का तुम्हाला. या तिकडे काका म्हणतात की काय काळोखात काय काढता तुम्ही फोटो. बघा आम्हाला हसतात. आणि आमचा रूम आहे. हा विला आहे. आम्ही घेतलाय. तर इथं आम्ही राहिलोय राहतोय. आणि आता थोड्या वेळात जेवायला जाऊ. तुम्ही शेवटपर्यंत कनेक्ट राहा. आता आम्ही चाललेलो आहे जेवायला. आता आम्ही चाललेलो आहे जेवायला. तुम्ही बघू शकता ही मेंटल सगळी बिंचपलीशी चालत चालल्यात. बघू शकता. या बस आहेत. या बसमध्ये सफारी करायची. आम्ही बसमध्ये आलोय. त्याच्यामध्ये आता आम्ही जेवायला चाललोय. आमची पब्लिक तशीच आहे.
चालू आहे पोरांची. गाईज आता वाजत 9 आम्ही चालू जेवायला. इफ्रीमध्ये बस आहे आणि आमची गँग सगळी बस आहे. बघू शकता तुम्ही बसलेले आहेत. आता मार्केटमध्ये आलोय थोडं जेवायला चाललोय. बघू शकता आम्ही आहे का आमचा पूर्ण ग्रुप आहे. खाना 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 खाने जा रहे हैं. तुम्ही आओ. प्रसादम हा सुगंधाचा वास सुटलेला का? लाडू नक्की का? मॅडम हा सुगंध सुटलाय वासाचा तर तुम्ही काय बोलू शकता? छान आहे ना की अप्रतिम. सगळ्यांना एक्साइटमेंट सुटले. कसं मस्त स्वादिष्ट असं जेवायला आणि वासन असं पूर्ण असं हे झाले. कधी जेवतोय आम्ही बरोबर ना? कनाईच्या मम्मी पण आहेत आमच्या सोबत. त्या पण खूप एन्जॉय करतात. गोविंदा गोविंदा. फायनली गाईज आम्ही आतमध्ये एंट्री केली. आता आम्ही जेवण काढलंय. होऊ शकतं आता आम्ही आले जेवायला. खूप पब्लिक आहे. मी या चिल्या पिल्लांच्यात बसतोय जरा. माझा स्पेस भरला म्हणून आता याचं मोबाईल घेतलंय. जेवण असं असतं बघू शकता ना. मी सगळी पंगत बसलेली आहे लग्नासारखी. लग्नाला नाही देवाला आलो आम्ही. मस्त वाटते जरा चांगलं फील येते. देवाला बसलो आहे. आता आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही आता खाली तुम्ही बघू शकता पूर्ण लाईन आता खाली आलेली आहे. जेवण झालं भाजी आता जेवायला. आता आम्ही आता बाहेर निघलो. झाली एंट्री. आंघोळ करायची आणि लगेच दर्शन आहे. आम्ही बघायला आलो. तुम्हाला इथली लँग्वेज काहीच समजत नाही. काहीच नाही. महाराष्ट्र असल्यामुळे मराठी बोलत राहणार आहे. मला मराठीत ब्लॉग करणं गरजेचं वाटलं म्हणून मी करायला घेतलंय. पण मला इथली लँग्वेज काहीच समजत नाही. मला डोक्यावर जाते. मी शेवटपर्यंत बघायला विसरू नका कसं आम्ही एन्जॉय केला. बघू शकता नवीन लग्न आलेला जोडपा आता आलेला आहे आणि आम्ही इथं बसलोय. नवीन लग्न आलेला जोडपा इथं आलेला आहे. हॅलो हा गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललोय. जेवण झालेलं आहे आमचं. जेवण झालं आता आम्ही निघालो आमच्या रूमवर. जेवण छान होतं. एकदम मस्त. दही होता. आता आम्ही सांबार होता. उद्या सकाळी
सकाळी 7 वाजता आमचा फ्रीमधला पास आहे. आमचं सकाळी 7 वाजता दर्शन आहे, त्यानंतरच आम्ही तुम्हाला भेटतो. आजचा दुसरा दिवस होता तो असं संपला. पहिला दिवस ट्रॅव्हलिंगला गेला आणि उद्या आहे तिसरा दिवस. जेवण झालंय बसले नदी पण आहे. जातो झोपतो 12-1 वाजता आम्हाला जायची रूम होती, पण आम्ही आता बघू. सगळे आहेत आमच्या सोबत, सगळी चुकल्या तर रस्ता. मला तर जाम झोप आले. नुसतं चालून आणि बॅगा खेचून पाय पण दुखतात, हाताला पण फोडायला. बोलूनच फायदा नाही. आता 12 वाजता झोपायचं आणि लगेच 1 वाजता आंघोळ करून दर्शनाला जायचं. आम्ही अजून आमच्या विलावरती पोचलो नाहीत.